नमस्कार मंडळी. आज ना मंडळी, खायलाही चवदार आणि बनवायलाही सोपी अशी मस्त गाजराची खीर बनवलेली आहे. बघू शकताय मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे, दाटसरपणा खूप छान आलेला आहे या खिरीला. बघू शकताय अप्रतिम चवीची खीर कशी बनवायची आणि ते पण झटपट होते, जास्त तामझाम सुद्धा करायची गरज नाही याला. बघू शकताय मस्त असा दाटसरपणा आलेला आहे. फक्त 2 ते 3 वस्तूमध्ये बनून तयार होते ही, तर अप्रतिम होते. दाटसरपणा पण खूप छान आलेला आहे या खिरीला. तर तुम्ही बघू शकताय, दिसतच असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये, अप्रतिम झालेली होती ही खीर. नक्की ट्राय करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच. आता इथं बघू शकताय मी अर्धा लिटर इतकं दूध घेतलेलं आहे. दुधाच्या टोपामध्येच मी इथं गरम करायला ठेवलेलं आहे, पण याला उकळत ठेवायचं आहे. आणि आता इथं पूर्वतयारी काही करून घ्यायची आहे आपल्याला. आता इथं बघू शकता मी एकच गाजर घेतलेला आहे. वरची साल काढायची आहे आपल्याला आणि तिची साल काढून याला खिसून घ्यायचं आहे. तर आता खीर म्हणली की खिसून आलं. जर तुमच्याकडं मोठी किसणी असेल तर तिच्यानं खिसलं तरीही चालेल. पाठचा पुढचा भाग काढून टाकायचा आहे आणि आता याला मस्त किसून घ्यायचं आहे. मोठ्या किसणीनं किसलं की थोडंसं दाताखाली मस्त वाटतं आलं की. तर मी माझ्याकडे हीच किसणी होती म्हणून मी याच किसणीनं किसून घेत आहे. गाजर किसून झालं की इथं शेवाई घेतलेली आहे. तर माझ्याकडं पाकिट होतं शेवायाचं खिरीचं, तर ती शेवाई घेतलेली आहे. बघू शकताय इथं मी थोडीशी शेवाई काढून घेत आहे, कारण आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये. तर बघू शकताय थोडीशीच अर्धा लिटर दुधाला होईल इतकी मी शेवाई घेतलेली आहे. मूठभर शेवाई इतकी घेतलेली आहे. बघू शकताय मस्त असं चुरून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून भाजायला आपल्याला सोपं जाईल. तर आता इथं कढई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी आणि आता कढईमध्ये थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला, म्हणजे हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे शेवाया. तर बघू शकता इथं शेवाया ओतून दिलेल्या आहेत आणि आता तूप घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये. तर तुपातच आपल्याला शेवया भाजून घ्यायच्या आहेत. तर मस्त घट्टसर तूप होतं. एक अख्खा मोठा चमचा भरून मी इथं तूप घालून घेतलेलं आहे आणि आता याला कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर सतत असं परतत राहायचं आहे. गॅसची फ्लेम थोडीशी बारीकच ठेवायची आहे भाजते वेळेस. आणि आता इथं बघू शकता ब्राऊन कलर आल्याच्या नंतर इथं मी किसून घेतलेलं गाजर घातलेलं आहे याच्यामध्ये. आता ते सुद्धा मी 2-3 मिनटासाठी परतून घेणार आहे, म्हणजे जेणेकरून त्याच्यामधलं जे पाण्याचं प्रमाण आहे ते सुक्का झाला की मग आपण याच्यामध्ये दूध ओतून घेणार आहोत. एक 2 ते 3 मिनिटाची प्रोसेस आहे. तर गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. आत्तासुद्धा हाय करायची नाही, कारण धूर उठू शकतो. तर आता इथं बघू शकताय मस्त असं सतत परतत राहायचं आहे. सुक्कं तुम्हाला हे दिसेल कढईमधलं मिश्रण. तर शेवाईसुद्धा मऊ पडल्यासारखी वाटते. बघू शकताय मऊ पडलेली आहे शेवाई आणि पाण्याचं प्रमाण पूर्णपणे ॲब्झॉर्ब झालेलं आहे याच्यामधला. सुक्कं आता मिश्रण दिसत आहे. आता या स्टेजला मी उकळत ठेवलेलं दूध आहे तिकडं, तर कमीत कमी एक 15 ते 20 मिनटं आपल्याला दूध उकळवून अगोदरच घ्यायचं आहे आणि हे गरम गरम दूध याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे, म्हणजे दाटसरपणा अगोदरच या दुधाला आला होता. तर थोडं दूध घालून आपल्याला बघू शकताय ओतून दिलेलं आहे मी दूध इथं. तर बघू शकता पातळ कितपत पाहिजे आपल्याला तेवढं दूध ओतून घ्यायचं आहे. तर आता खीर म्हटलं की पातळपणा आलाच याच्यामध्ये. तर दुधाला दाटसरपणा अगोदरच आलेला आहे. तर सगळंच अर्धा लिटर दूध इतकं मी ओतून दिलेलं आहे या ठिकाणी. तर ढवळून घ्यायचं आहे आणि आता याला कमीत कमी परत 15 मिनटं याला उकळवून घ्यायचं आहे. बारीक गॅस करून 15 मिनटं उकळवून घ्यायचं आहे, म्हणजे आणखीन दाटसरपणा खूप छान येतो या खिरीला. तर बघू शकताय मस्त असं खीर उकळत आहे. आणि आता इथं साखरेचा प्रमाण सांगायचा झाला तर गोडीप्रमाणे साखर कमी जास्ती करू शकताय. मी इथं अर्धी वाटी इतकं साखर घातलेली आहे या ठिकाणी. तर तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकताय. तर ढवळून घ्यायचं आहे आणि आता याला कमीत कमी एक 15 मिनटं उकळवून घ्यायचं आहे. बघू शकताय मस्त असं खीर बारीक गॅसवर उकळत आहे आपली. मस्त असं दाटसरपणासुद्धा आलेला आहे. अगोदरच्या खिरीमध्ये आणि आत्ताच्या खिरीमध्ये खूप
फरक आहे दाटसरपणामध्ये. तर अप्रतिम चवीची खीर आता आपली रेडी झालेली आहे. आता सर्वसुद्धा करू शकता. याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे घालू शकताय, पण मी घातलेली नाही. तर बघू शकताय दाटसरपणा किती छान आलेला आहे. या खिरीला झटपट होणारी आहे आणि जास्त तामझामसुद्धा करायची गरज नाही. माझा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना. त्यांना पण अशा नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहायला मिळतील. परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत. नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आणि माझ्या फेसबुक चॅनलला फॉलो केलं नसेल तर प्लीज फॉलो करा. परत भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.